नमस्कार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 2च दिवसांपूर्वी एका विमान दुर्घटनेत निधन झालं. कालपर्यंत जी व्यक्ती महाराष्ट्राचा बुलंद आवाज होती, ज्यांच्या एका शब्दावर महाराष्ट्रातली सगळी राजकीय आणि प्रशासकीय चक्र फिरायची, तो आवाज एकाएकी अचानकच शांत झाला. ही बातमी मन सुन्न करणारी होतीच, आणि त्याचप्रमाणे ही बातमी ऐकता ऐकता अनेक विचार आपल्या डोळ्यासमोर येतात, आणि त्यापैकी एक म्हणजे मानवाचं आयुष्य नेमकं किती अनिश्चित आहे. आपण रोज सत्तेसाठी, संपत्तीसाठी किंवा उद्याच्या स्वप्नांसाठी जी धावपळ करतोय, त्याचं मूल्य निसर्गाच्या एका वळणापुढे शून्य असतं. याचीच जाणीव ही दाहक घटना आपल्याला करून देत असते. भौतिक जगाचे नियम आपले खेळ खेळतात, तेव्हा त्याच्यासमोर कोण उभं आहे, ती व्यक्ती किती ताकदवान आहे, तो राजकीय नेता आहे किंवा सामान्य नागरिक आहे, याने काहीच फरक पडत नाही. अजित पवारांच्या या निधनाने आपल्या अनेक जुन्या जखमा ताज्या केल्या आहेत. याआधीही या देशात अनेक कर्तबगार व्यक्तींना अपघाताने आपला जीव गमवावा लागला आहे. भारतीय राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्व असलेल्या संजय गांधींचा असाच विमान अपघातात अकाली अंत झाला होता. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत तर देशाच्या संरक्षणाची धुरा वाहत होते. त्यांच्या भोवती लष्कराचं अभेद्य कवच आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान होतं. पण विज्ञानाने बनवलेल्या त्या सुरक्षा कवचालाही निसर्गाच्या एका क्षणात बदललेल्या लहरीने भेदलं, आणि तमिळनाडूच्या त्या जंगलात त्यांचं हेलिकॉप्टर पडलं. दिल्लीत विजयाचा गुलाल उधळायला गेलेल्या गोपीनाथ मुंडेंना माहीतही नव्हतं की वेगाच्या साध्या गणितामुळे त्यांचा श्वास कायमचा थांबणार आहे. या सर्व घटनांकडे पाहिलं की जाणवतं, मृत्यू ही केवळ एक बायोलॉजिकल घटना आहे, आणि ती कधीही आणि कोणासोबतही घडू शकते. हे सर्व लोक काहीतरी साध्य करण्यासाठी, उद्याचे नवे संकल्प करण्यासाठी किंवा इतरांच्या कामासाठी घराबाहेर पडले होते. पण केवळ एका अपघाताने त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं. वस्तुस्थिती हीच आहे की आपलं जे शरीर आहे ते एक भौतिक यंत्रच आहे, आणि ते कधी बिघडेल याची काहीही शाश्वती नाही. अनेकदा आपण सत्तेसाठी, पैशासाठी नाती तोडतो. अहंकारापोटी वर्षानुवर्षे जवळच्या लोकांशी वैर धरतो. कामासाठी जीव तोडून धावपळ करतो. ती सत्ता, ते काम आणि तो पैसा इथेच राहतो, आणि माणूस मात्र आपल्यातून कायमचा निघून जातो. ज्या अजित पवारांनी प्रशासनावर आपली जबरदस्त पकड ठेवली होती, ज्यांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या, त्यांना त्यांच्या घरच्यांचा निरोप घ्यायला आणि मदतीची हाक देण्याचाही वेळ मिळाला नाही. मग आपण सामान्य माणसं कशाचा गर्व करतोय? आपण भविष्याची सोय करण्यात इतके व्यस्त झालो आहोत की आपल्या हातातील वास्तव आज जगायलाच विसरलो आहोत. आपण ज्यांच्याशी आज रागाने बोलतोय किंवा ज्यांच्याशी अबोला धरून आहोत, ती कदाचित त्यांची शेवटची भेट असू शकते, ही साधी जाणीवही आपण विसरून जातो. आज अजित पवारांना आपण श्रद्धांजली वाहतोय, पण त्याचप्रमाणे आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की कोणासोबतही मनात द्वेष, राग न ठेवता आणि नेहमी इतरांबद्दल कृतज्ञता ठेवून आपण आपलं जीवन जगणं हाच आपल्या आयुष्याचा खरा उद्देश असावा. कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. त्याची दोरी कधी तुटेल हे ना विज्ञानाला माहीत आहे, ना राजकारणाला. म्हणून जे काही करायचं आहे ते आज करा. भौतिक सुखांच्या मागे पळण्यातून थोडा वेळ आपल्या माणसांसाठी काढा. कारण उद्याचा सूर्य आपण पाहू की नाही हे आपल्यालाही ठाऊक नाही.